फडणवीस साहेब करतायत. मुंबईचा चेहरा मोहरा ज्या पद्धतीनं बदलतोय, राखी जाधव ह्या कुठल्याही पक्षात असल्या तरी ग्राउंडवरच्या कार्यकर्त्या हे आपण बघितलंय. कुठलीही लाट असताना जनतेमध्ये राहिलेल्या त्या कार्यकर्त्या आणि नेत्या आहेत आणि त्यांना आज खात्री होते की माझ्या घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा चेहरा बदलायचा असेल तर देवेंद्रजींच्या सोबत विकासाचं राजकारण करूया. कारण शेवटी पक्ष नेते हे विकासासाठी असतात आणि त्यातून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार साहेबांच्या पक्षाची अध्यक्षा आज त्या ठिकाणी मुंबई अध्यक्ष अमित साटमसाहेब, आशिषजी शेलार आमचे मंत्री आणि पराक्ष आमदार प्रसाद लाड आमच्या उपस्थितीत तिने भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे. असं काय कारण आहे की आधी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते रविराजा, त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटनेते होते राखी जाधव, ही सर्व प्रमुख पक्षाची प्रमुख मंडळीच आता भाजपमध्ये येत आहेत. ज्या ज्या पक्षामध्ये चांगली लोक आहेत, ज्यांना विकासाचं राजकारण हवं आहे, ज्यांना देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे आणि माननीय देवाभाऊंच्या विकासावर विश्वास आहे, ती चांगली लोक आज मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आणि आपण बोलताय तसं विरोधी पक्षनेता मुंबईचे अध्यक्ष आज येणं हे भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठं आहे. संभ्रम महाविकास आघाडीला कुठेतरी भोवतोय का? कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अद्यापही त्यांचं निश्चित नाहीये. ठाकरे त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी कन्फ्यूज आहेतच, परंतु केवळ राजकीय उद्देशानं राखी जाधव आलेली नाही, तर विकास कोण करू शकतं तर भारतीय जनता पार्टी महायुतीच करू शकते. ते समोर दिसतंय. मुंबईमध्ये देवाभाऊंच्या विषयी प्रचंड अशा प्रकारची लोकप्रियता, विश्वास राज्यातल्या जनतेच्या मनात आहे. तो आज राखीताईंच्या मनात असल्या कारणानं विकासासाठी आणि मुंबईसाठी ते आज भाजपमध्ये प्रवेश करतात. दुसरी देखील यादी आली आहे. नाही, दुसऱ्या याद्या देखील भाजपच्या अनेक नावं समोर येत आहेत. एक परत आरोप सुरू झाला आहे की जास्तीत जास्त मराठी आणि विरुद्ध अमराठी असाच संघर्ष आहे. अमराठी लोकांना खूप तिकीटं भाजपने दिलेत असा सूर एक उमटतो. कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. भारतीय जनता पार्टी सर्व बाजूंनी समतोल साधत मराठीचा सन्मान करतच मुंबईचं महाराष्ट्राचं राजकारण करत राहील. त्याच्यामुळे ज्या वेळेला पूर्ण यादी बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला जे वाटतं त्याविषयी आपला भ्रमणी राहतो. होईल कारण आता राहिला का उद्याचा शेवटचा दिवस आहे म्हणूनच विचार मला वाटतं आज रात्रीपर्यंत सुद्धा होऊ शकतं. अगदीच एखादा काही विषय राहिलेत तर उद्या शेवटचा दिवस आहे. आम्हाला काय पर्याय काय? उमेदवारांच्या आतला बदल होईल का? कारण भाजपचे काही उमेदवार नाही, अजून तसं काही ठरलेलं नाहीये. आपल्याला बऱ्यापैकी आता 80